Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. ओके, स्क्रीन क्लिअर आहे. Yes, sir. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण काय पाहत होतो? केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण काय पाहत होतो? Sir, water केमिकल बॉन्डिंग मध्ये FeS-CpR थेरी मध्ये अकॉर्डिंग टू FeS-CpR थेरी की जी थेरी एकाच कॉन्सेप्ट वरती बेस्ड आहे, एकाच बेसिक आयडियावरती डेव्हलप झालेली थेरी आहे की जे काही सेंट्रल ऍटमच्या अराउंड इलेक्ट्रॉन पेअर्स असतात, आयदर त्या बॉन्डिंग पेअर असतील किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर असतील, यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस असतात, एकमेकांना ते रिपेल करतात. जर दोन बॉन्ड किंवा दोन कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा बॉन्ड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन पेअर्स की ज्याला आपण बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणतो, याच्यामधलं जर रिपल्सिव्ह फोर्स जर आपण पाहिलं तर ते सर्वात मिनिमम असतं, बिकॉज बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय टू ऍटम्स. दोन ऍटमच्या मध्ये बॉन्ड आहे, म्हणजे दोन ऍटमच्या मध्ये बॉन्ड आहे म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत बॉन्ड मधले, याला हेही न्यूक्लियस आणि दुसऱ्या ऍटमचंही न्यूक्लियस काय करतं, इन्फ्लुएन्स करतं, फोर्स एक्झर्ट करतं त्याच्यावर वरती. त्यामुळे दोन ऍटमच्या मध्येच राहतात ते, त्यांना जास्त हालचाल करण्यासाठी चान्स नाहीये, त्याची एनर्जी कमी आहे. एनर्जी कमी असल्यामुळे ते थोडेसे स्टेबल असतात. ओके, त्यामुळं याच्यामध्ये जे रिपल्सिव्ह फोर्सेस असतात ते पण कसे असतात, थोडेसे कमी असतात. पण लोन पेअरचं जर तुम्ही कन्सिडरेशन केलं तर एका ऍटम वरती असणारी लोन पेअर म्हणजे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स असणार आहे फक्त सिंगल न्यूक्लियसचा, त्या ऍटमचा, त्या ऍटमच्या न्यूक्लियसचा. त्यामुळे त्या थोड्याशा फ्री असतात, हायली एनर्जेटिक असतात. तर दोन लोन पेअर मध्ये असणार रिपल्शन हे मॅक्झिमम असतं. म्हणून एक लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर ह्याच्यामधलं रिपल्शन हे मॉडरेट लेवलचं रिपल्शन होतं. म्हणून आपण पाहिलं जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये एखादा सेंट्रल ऍटम आहे आणि त्याच्या भोवती अराउंड दॅट सेंट्रल ऍटम जर 4 बॉन्ड असतील तर हा टेट्राहेड्रल अँगल तयार होतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री तयार होते, 109 डिग्री 28 मिनिटचा अँगल तयार होतो. बरोबर की नाही? 109 डिग्री 28 मिनिटचा अँगल होतो. एक्झाम्पल असेल मिथेन, एक्झाम्पल असेल मिथेन. पण याच एक्झाम्पल मध्ये तुम्ही एक बॉन्ड पेअर, आता प्रत्येक ठिकाणचं रिपल्शन सेम आहे, बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर दिस बॉन्ड पेअर, हा बॉन्ड पेअर प्रत्येक ह्या बॉन्ड पेअरला रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करतोय. तर बॉन्डिंग पेअर आणि बॉन्डिंग पेअर मध्ये असणारं जे रिपल्शन आहे, बॉन्डिंग पेअर आणि बॉन्डिंग पेअर मध्ये हे सगळ्यात मिनिमम आहे with respect to lone pair and bond pair repulsion and as compared to lone pair and lone pair repulsion. लोन पेअर आणि लोन पेअर मधलं रिपल्शन हे काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. मग याच स्ट्रक्चर मध्ये मी चेंज करतोय, याच स्ट्रक्चर मध्ये मी चेंज करतोय, 3 बॉन्ड आहे असे ठेवतोय, 3 बॉन्ड आहे असे ठेवतोय. वरचा जो बॉन्ड आहे याला मी लोन पेअरने काय केलं आहे, रिप्लेस केलं आहे. सगळ्या बॉन्डिंग पेअर होत्या, एक लोन पेअर आली, एक एलपी आली आता इथं. मग ही लोन पेअर काय करते, ही लोन पेअर ज्या ऑर्बिटल मध्येही असेल, ही लोन पेअर काय करते, याही बॉन्डला रिपेल करते, याही बॉन्डला रिपेल करते आणि याही बॉन्डला रिपेल करते. मग या बॉन्डला रिपेल केल्यामुळे काय होतंय, मी एक्झाम्पल दिलं होतं मार्करच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. जर हा टेट्राहेड्रल अँगल आहे, टेट्राहेड्रल अँगल कसा आहे, हे मॅक्झिमम 3 डायमेन्शन मध्ये काय, हा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. याच्यामधला कोणत्याही दोन, याच्या दोन्हीतला अँगल चेक करा, या दोन्हीतला चेक करा, या दोन्हीतला करा, किंवा या आणि या तिन्हीतला चेक करा, या वरच्या आणि या तिन्हीतला चेक करा, तरी तुम्हाला अँगल काय भेटणार आहे, 109 डिग्री 28 मिनिट. पण ही बॉन्ड पेअर आहे, हा बॉन्ड जर मी रिप्लेस केला आणि या बॉन्डच्या ठिकाणी मी जर लोन पेअर ठेवली, तर आता ही लोन पेअर काय करते, लोन पेअर पहिला जे रिपल्शन होतं ते हे होतं बॉन्ड पेअर मधलं, आता एक लोन पेअर आले, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन आहे. तर ही लोन पेअर या तिन्ही बॉन्डला जास्त रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करते, इकडून इकडून आणि इकडून, 3 डायमेन्शन मध्ये इथं आहे ती. त्यामुळे हे बॉन्ड काय होतात, थोडेसे काय होतात, बेंड होतात. थोडेसे असे काय होतील, हे बेंड होतील. पहिला असे होते, ठीक आहे, पहिला असे होते, थोडेसे बेंड झालेले आहेत. आणि हे जे फोर्स एक्झर्ट झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे, एक्स्ट्रा रिपल्सिव्ह फोर्स आहे लोन पेअर आणि बॉन्डिंग पेअर मध्ये. मग त्यामुळे हा बॉन्ड अँगल रिड्यूस होतो आणि हा बॉन्ड अँगल किती बनला होता, 107 डिग्री 18 मिनिट इन द केस ऑफ अमोनिया, तर अमोनियाला इथं नायट्रोजन असतो, इथं 3 हायड्रोजन असतात आणि नायट्रोजनच्या डोक्यावरती एक लोन पेअर आहे, बरोबर की नाही, 107 डिग्री 8 मिनिट. आता मी काय करतोय पहा, याच्यामधली आणखी एक लोन पेअर, सॉरी बॉन्डेड पेअर, याच्यामधली आणखी एक बॉन्डेड पेअर मी जर रिप्लेस केली लोन पेअरने,
मग आणखी जर मी एक बॉन्डेड पेअर, हा सेंट्रल ॲटम आहे, ठीक आहे, हे त्याचे 3 बॉन्ड होते. एक लोन पेअर तर आपण काय केली होती, एक लोन पेअर तर आपण कन्सिडरच केली होती. ही पण मी एक बॉन्ड पेअर रिप्लेस करतोय आता. एक बॉन्ड पेअर परत रिप्लेस करतोय मी आता. एक बॉन्ड पेअर मी परत रिप्लेस करतोय विथ लोन पेअर. ही बॉन्ड पेअर मी परत रिप्लेस करतोय विथ लोन पेअर. मग आता 2 लोन पेअर झाले त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय झाले आहेत, 2 लोन पेअर झालेले आहेत आणि 2 बॉन्ड पेअर झालेले आहेत. मग आता अँगल लक्षात ठेवायचं नेहमी, अँगल ज्यावेळी आपण कन्सिडर करतोय त्यावेळी हा अँगल आपण काय करत असतोय, 2 बॉन्ड मधला अँगल कन्सिडर करत असतोय. हा जो 107 डिग्री आहे हा 2 बॉन्ड मधला, इथं सगळेच बॉन्ड आहेत. मग कुठलाही अँगल तुम्ही चेक करा, हा अँगल चेक करा, हा करा किंवा याच्यातला आणि याच्यातला चेक करा. प्रत्येक अँगल हा 109 डिग्री आहे. इथं जर चेक केलं, या दोन्हीतला करा, या दोन्हीतला करा किंवा या दोन्हीतला करा. 3 आहेत, तिन्हीतले अँगल समजतायत का? हे मी 2 डायमेन्शन मध्ये बोर्डवरती दाखवतोय, हे समजून घ्या. मी जे 3 स्ट्रक्चर दाखवले होते तुम्हाला, 3 स्ट्रक्चर, तिन्हीमध्ये अँगल तयार होत आहेत. इथे एक अँगल तयार होतोय, येते का लक्षात? इथे एक अँगल तयार होतोय, इथे एक अँगल तयार होतोय, इकडे एक अँगल तयार होतोय. हे 3 अँगल तयार होत आहेत. तर हे तिन्ही अँगल तुम्ही मेजर करू शकता. 107 डिग्री 18 मिनिट होत आहेत. अँगल हे लोन पेअर मधले काउंट करत नाही आपण, बॉन्डिंग 2 बॉन्ड मधला अँगल चेक करतोय आपण. का तर इथं बॉन्डच्या एंडला ऍटम आहे, इथं ऍटम आहे. इथं लोन पेअर आहे म्हणजे काय, ऍटम नाहीये, ते फक्त इलेक्ट्रॉन आहे. आता इथं 2 ऍटम आहेत, हे बॉन्डेड पेअर आहे. ज्यावेळी मी याच्यातला अँगल चेक करेल त्यावेळी हा अँगल आणखी रिड्यूस झालेला असेल आणि हा अँगल रिड्यूस होतोय 104 डिग्री 35 मिनिटला इन द केस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इन द केस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. राईट डाऊन दिस एक्झाम्पल. हे लिहिलेलं आहे तुम्ही, हे लिहून घ्या, हे ड्रॉ करा. H2O मध्ये म्हणजे सेंटरला ऑक्सिजन ऍटम आहे, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल. या 2 बॉन्डेड पेअर मधलं 104 डिग्री 4 डिग्री 35 मिनिट हा काय असणार आहे, बॉन्ड अँगल. म्हणजे आणखी बॉन्ड अँगल रिड्यूस झालाय. पण चारच इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, इथं पण 4 आहेत, इथं पण 4 आहेत. मग स्ट्रक्चर तर अकॉर्डिंग टू दिस टेट्राहेड्रल पाहिजे होतं, पण लोन पेअरचं रिपल्शन जास्त असल्यामुळे काय होतं, लोन पेअरचं रिपल्शन जास्त असल्यामुळे एक लोन पेअर आली तर बॉन्ड आणखी बेंड झाले, दुसरी लोन पेअर आली आणखी बॉन्ड बेंड झाले. का तर इथं आता सगळ्यात मॅक्सिमम रिपल्शन इथं असणार आहे. हे जे रिपल्शन आहे हे लोन पेअर आणि लोन पेअर मधलं रिपल्शन आहे सगळ्यात मॅक्सिमम. की लोन पेअर आणि या बॉन्डेड पेअर याच्यामधलं रिपल्शन मॉडरेट असणार आहे. सगळ्यात कमी रिपल्शन कोणाचं आहे, सगळ्यात कमी रिपल्शन या 2 बॉन्ड पेअरचं आहे. म्हणून सगळ्यात कमी रिपल्शन असल्यामुळे हे लोन पेअर याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतात, त्याला दाबतात इकडून आणि याच्यातला बॉन्ड अँगल सगळ्यात मिनिमम बनतो 104 डिग्री 35 मिनिट in the case of water molecule. In the case of water molecule. So shape of water molecule will be bent. म्हणजे तुम्ही हा दाखवू शकता, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन, बॉन्ड अँगल 104 डिग्री 35 मिनिट. And here is one lone pair, here is another lone pair. So this is the bond angle between water molecule, 2 bonds of water molecule. Write down this. It is clear? Reply me. Yes, sir. It is clear. Everyone. निशांत समजतंय का? स्नेहा, सुरेश, वेदांत. Yes, Sir, sir. can you explain one time? ओके. काय सांगितलं पहा, काय सांगितलं, 4 बॉन्ड पेअर आहेत, 4 बॉन्ड पेअर्स आहेत, ठीक आहे, त्यापैकी इच इलेक्ट्रॉन पेअर इज द बॉन्ड पेअर. बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन पेअर इक्वल शेअरिंग केलेलं मधले 2 इलेक्ट्रॉन. ओके. बॉन्ड अँगल किती होता, 109 डिग्री 28 मिनिट. जॉमेट्री कोणती होती, टेट्राहेड्रल जॉमेट्री. इथं एक बॉन्ड पेअर, वी आर गोइंग टू रिप्लेस दिस बॉन्ड पेअर विथ दिस. जर लोन पेअरने एक बॉन्ड पेअर रिप्लेस झाली तर लोन पेअर अँड बॉन्ड पेअर हॅज रिपल्शन मॅक्सिमम विथ ऍज कम्पेअर टू बॉन्ड पेअर अँड बॉन्ड पेअर रिपल्शन. हे लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचं रिपल्शन जास्त आहे. ही लोन पेअर ह्या तिन्हीला काय करते, फोर्स एक्झर्ट करते. हे तिन्ही बॉन्ड काय होतात, बेंड होतात. हे तिन्ही बॉन्ड काय होत आहेत, बेंड होत आहेत. ओके. बेंड होत आहेत म्हणजे बॉन्ड अँगल काय होतोय, बॉन्ड अँगल रिड्यूस होतोय. मग एक लोन पेअर जर इंट्रोड्यूस झाली 4 बॉन्ड पेअर मध्ये, प्रत्येक ठिकाणी 4 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन पेअर आहेत, त्यापैकी इथं 4ही बॉन्डेड पेअर होत्या. इथं एक लोन पेअर आली, 3 पेअर आहेत. तर लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन जास्त असल्यामुळं बॉन्ड बेंड झाले, अँगल रिड्यूस झाला. एक्झाम्पल आहे अमोनिया. इथं जर चेक केलं तुम्ही वॉटर बॉन्ड पेअर प्लेस केलेले आपण लोन पेअर, 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर. तर LP-LP रिपल्शन इज मॅक्सिमम, LP-BP रिपल्शन इज
BP repulsion, bond pair repulsion is minimum in this case. मिनिमम आहे ते बेंड झालेला आहे. Then bond angle further reduced to the 104 degree 35 in the case of water molecule. So shape of water बेंड शेप म्हणजे एखाद्या सेंट्रल ॲटमच्या अराउंड 4 इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून टेट्राहेड्रल जॉमेट्री झाली नाही किंवा 4 पेअर आहेत म्हणून झालेली नाहीये. इक्वल रिपल्शन होतं म्हणून इक्वल बॉन्ड अँगल आहे. इथं बॉन्ड बेंड झालेले आहेत आणि स्ट्रक्चर इथं परत 2 लोन नंबर ऑफ लोन पेअर्स वाढेल, बॉन्ड अँगल मधलं रिपल्शन एक्झाम्पल्स ऑफ बेंडिंग ऑफ द बॉन्ड्स. इट इज क्लिअर? येस सर. नेक्स्ट याच्यानंतर जसं आपण कोसेल अँड लेविस अप्रोच पाहिला, त्याच्यानंतर ऍडव्हान्स थेरी होती ही थोडीशी सीपीआर थेरी. पण सीपीआर थेरी पण एकाच कन्सेप्ट वरती बेस होती. ती कन्सेप्ट कोणती होती? इलेक्ट्रॉन पेअर मधलं रिपल्शन. ओके, त्याच्यानंतर काही ऍडव्हान्स केले आणि त्या ऍडव्हान्स थेरी मध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी या दोन मोस्ट इम्पॉर्टंट थेरी आहेत की ज्या तुमच्या सिलेबसला आहेत. याच्याशिवाय केमिकल बॉन्डिंग समजून नाही. So next theory we are going to start valence. सर आवाज ब्रेक होतोय. Give the heading. Valence bond theory. बाकीच्यांना होतो का रे ब्रेक? येस सर. ठीक आहे, नेटवर्क इश्यू असेल, 2 मिनिट थांबा, क्लिअर होऊन जाईल. नेटवर्क इश्यू मुळे मी हाय स्पीड राउटर बसवून घेतलेला आहे. जास्त हाय स्पीडचा प्लॅन ऍक्टिव्हेट करून घेतलेला आहे. ऑनलाईन प्रोसेस पण काही केलं तरी शेवटी आपण इंडियामध्ये आहे, त्यामुळं ज्या गोष्टी एरर होणार आहेत ते येणारच आहे. ओके, ऑल इंडिया आपलं नेटवर्कचा स्पीडच कमी आहे. नेक्स्ट थेरी आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी बॉन्डिंगची. नंतर ज्या काही ऍडव्हान्स थेरीज डेव्हलप झाल्या. आवाज क्लिअर येतोय आता? येस सर. आवाज क्लिअर येते पण बोर्ड ब्लर आहे. स्क्रीन ब्लर आहे. स्क्रीन होऊन जाईल क्लिअर. ठीक आहे, तर ऍडव्हान्स थेरीज ज्या आल्या त्याच्यामध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी या 2 थेरी शिकल्याशिवाय आपल्याला केमिकल बॉन्डिंग अंडरस्टँड करणं इझी नाहीये. इम्पॉर्टंट थेरी आहेत, त्याशिवाय आपलं केमिकल बॉन्डिंगचं लर्निंग कम्प्लीट होणार नाही. सो व्हॅलेन्स बॉन्ड थेरी पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, दिस थेरी इज डेव्हलप्ड बाय हिटलर अँड लंडन. 2 सायंटिस्ट, राईट द नेम ऑफ सायंटिस्ट. हिटलर अँड लंडन. हिटलर म्हणजे तो हिटलर नाही, जर्मनीवाला. These 2 scientists developed valence bond theory, VBT, valence bond theory, VBT म्हणतात याला शॉर्ट फॉर्म मध्ये, on the basis of wave mechanics. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा कंबाईन चॅप्टर आहे वेव्ह मेकॅनिक्स. याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे पॉस्ट्युलेट्स पाहायचे आहेत आणि काय आउटकम आहेत या थेरीचे एवढं पाहायचं आहे. हा तुमच्या लेवलचा सिलेबस नाहीये. जेवढं काही याचं इंट्रोडक्शन येईल तेवढं आपण देत जाऊ याच्यामध्ये. सो गिव्ह द हेडिंग पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हीबीटीचे पॉस्ट्युलेट्स पाहतोय आपण 1 बाय 1. काय काय पॉस्ट्युलेट आहेत व्हॅलेन्स थेरीचे, काय काय सांगितलेलं आहे 2 सायंटिस्टने आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये. नवीन थेरी आहे थेरी ही बॉन्डिंग जे काही सेंट्रल ॲटमच्या अराउंड असणारे इलेक्ट्रॉन पेअर आहेत, रिपल्सिव्ह फोर्स वरती जर डिपेंड असेल ती थेरी, तर ही व्हॅलेन्स बॉन्ड थेरी जी आहे की टोटली 2 ॲटम कंबाईन होतात, त्यांचे ऑर्बिटलचा ओव्हरलॅप, एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात ते ऑर्बिटल आणि त्याच्याशी असोसिएटेड असणाऱ्या एनर्जीज याच्याशी रिलेटेड आहे. पण हे जे पॉस्ट्युलेट्स आहेत ते आपण 1 बाय 1 पाहतोय. जर तुम्हाला बेसिक आयडिया जशी एका वाक्यात सांगितली की VSEPR थेरी ही इलेक्ट्रॉन पेअर मधल्या रिपल्शन वरती बेस्ड होती, तशी व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही ऑर्बिटल ओव्हरलॅप आणि त्याच्याशी असोसिएटेड असणाऱ्या एनर्जीज याच्याशी रिलेटेड आहे. One by one we are going to see the postulates. Write down first postulate. Covalent bond is formed when half filled valence orbital of one atom. Covalent bond is formed when
हाफ फील्ड म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉन. एक ऑर्बिटल असतं, याची मॅक्झिमम कॅपॅसिटी काय असते? 2 इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही? मग याच्यात जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर आपण याला काय म्हणणार? हाफ फील्ड ऑर्बिटल म्हटले. ओके, हे एक ऑर्बिटल आहे. सो दिस इज हाफ फील्ड ऑर्बिटल. सो कोव्हॅलेंट बॉन्ड शिकतोय आपण. कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म when half filled orbital of one atom overlap होणे, एकमेकांमध्ये मिक्स होणे, overlaps with the half filled orbital of another atom. पहिल्या ऑर्बिटलचा हाफ फील्ड ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचा हाफ फील्ड ऑर्बिटल हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होतील, त्यावेळी काय होणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे. सो वी कॅन राईट कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड. Covalent bond is formed when covalent bond is formed when half filled valence orbital, valence म्हणजे outermost orbit मधलं, when half filled valence orbital of one atom overlaps with half filled valence orbital of another atom. आहे का स्क्रीन मध्ये? ओके, दिसतं ना हे शेवटचं ॲटम. Have you taken this? Reply me. It is done. No, sir. Do it fast. It is done. पहा हाफ फील्ड ऑर्बिटल म्हणजे काय? हाफ फील्ड ऑर्बिटल म्हणजे काय? जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर आपण त्याला हाफ फील्ड म्हणणार. जर दुसरा, समजा हा ए ॲटमचं आउटरमोस्ट ऑर्बिट मधलं व्हॅलेन्स शेल मधलं ऑर्बिटल आहे, दुसरा एक ॲटम आहे ॲटम बी, याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एक ऑर्बिटल आहे, याच्यामध्ये पण जर समजा एक इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये पण जर एक इलेक्ट्रॉन आहे, आणि हे दोन ऑर्बिटल एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले. आता कंडिशन इथं काय पाहिजे? दोन्ही स्पिन आहेत ते अपोजिट पाहिजे तरच हे पॉसिबल आहे. दोन्हींचे सेम स्पिन असतील तर अकॉर्डिंग टू कोणता रूल सांगतोय आपल्याला की याचे जे स्पिन आहेत हे अपोजिट असायला हवेत? कोणता रूल सांगतोय? हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. ओके, म्हणजे काय सांगतोय आपण याला की हे पॉसिबल नाहीये, दोन सेम स्पिन असणारे इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटल मध्ये अकॉमोडेट होतील, हे पॉसिबल नाहीये. म्हणजे एका ॲटमच्या इलेक्ट्रॉनचा स्पिन जर क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्याचा अँटी क्लॉकवाईज असावा, आणि हे अपोजिट स्पिन वाले ऑर्बिटल जर एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले तर इथं काय होऊ शकतो? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतो. मग फॉर एक्झाम्पल पहा, हे ऑर्बिटल जर एस ऑर्बिटल असेल तर त्याचा शेप स्फेरिकल आहे. हे ऑर्बिटल जर पी ऑर्बिटल असेल, पीएक्स असेल तर अलॉंग एक्स ऍक्सिस त्याचे ऑर्बिटल त्याचे लोब्स असतात. पीवाय असेल तर अलॉंग वाय ऍक्सिस असतात. पीझेड असेल तर अलॉंग झेड ऍक्सिस त्याचे काय असतात? लोब्स असतात. हे ऑर्बिटलचे इमेजेस किंवा स्ट्रक्चर आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी प्रिव्हियसली. तर हे जे आहेत ते एकमेकांवरती काय होतील? ओव्हरलॅप होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, या एस ऑर्बिटल मध्ये जर एक इलेक्ट्रॉन आहे आणि या पी ऑर्बिटल मध्ये जर एक अपोजिट वाला इलेक्ट्रॉन आहे, हे जर ओव्हरलॅप झाले तर रिझल्टंट स्ट्रक्चर काढता येईल या पद्धतीने. हे जर ओव्हरलॅप झाले आहे, इथं काय होणार आहे? ओव्हरलॅप्ड पार्ट मध्ये दोन इलेक्ट्रॉन असणार आहे अपोजिट स्पिन वाले, काय म्हणणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे. याला आपण कोव्हॅलेंट
बॉन्ड म्हणणार आहे. मग हे जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त होतंय ज्या मध्ये मोर अँड मोर काय होणार आहे, मोर अँड मोर जर ओव्हरलॅप होत असेल, यस कुणाला सर होतंय सर, वॉइस ब्रेक होतोय थोडा. येस सर. काय प्रॉब्लेम आहे? सर व्हिडिओ पण क्लिअर नाहीये. काय प्रॉब्लेम आहे मला पण नाही सांगता येणार. इंटरनेटचा स्पीड ओके आहे माझ्या. ठीक आहे होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. पहा, तर हे काय होतंय, ओव्हरलॅप जर झाले तर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे ओव्हरलॅप्ड पोर्शन मध्ये आपण दाखवत असतो. ओव्हरलॅप्ड पोर्शन आहे आणि या ओव्हरलॅपिंग मुळे जे फोर्स ऍक्शन येते त्याला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 p ऑर्बिटल हे ओव्हरलॅप होऊ शकतात, 2 s ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊ शकतात, एक s आणि एक p चं ऑर्बिटल पण काय होऊ शकतं, ओव्हरलॅप होऊ शकतं. D आणि F पण डायरेक्शनल आहेत, अलॉंग x ऍक्सिस, अलॉंग y ऍक्सिस, along z axis किंवा in between the x and y axis, in between the y and z axis असे त्याचे लोब्स आहेत. तर हे जे बॉन्ड तयार होतो हा बॉन्ड डायरेक्शनल असतो, याला डायरेक्शनल प्रॉपर्टीज असतात. सेकंड पॉस्ट्युलेट आपण सांगू शकतो. सेकंड पॉस्ट्युलेट आपण काय सांगू शकतो पहा, द इलेक्ट्रॉन्स इन दॅट ऑर्बिटल्स, ओव्हरलॅप होणाऱ्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स यस सर मध्ये तो आवाज ब्रेक होत होता म्हणून फर्स्ट नीट नाही कळला, फर्स्ट पॉस्ट्युलेट. येस सर. फर्स्ट पॉस्ट्युलेट नाही कळाला. आता आवाज क्लिअर येतोय का? हो सर आवाज क्लिअर क्लिअर पण आहे का? आता पण ब्रेक होतो. कशामुळे होतंय मला नाही सांगता येत. इंटरनेटचा स्पीड तर आहे व्यवस्थित. आता येतोय क्लिअर? स्क्रीन क्लिअर आहे? येस. नो सर. नो सर, स्क्रीन ब्लर आहे. स्क्रीन ब्लर आहे. ओके वेट करा, मी जरा वायफाय रिसेट करतो. आता दिसतं का रे? आवाज येतोय? कौशल माझ्या Yes, sir. अकाउंटला को होस्ट कर.
हा सर. तू होस्ट झालेला आहेस ऑटोमॅटिकली. माझ्या एका अकाउंटला को होस्ट कर. कोणतं तरी एक अकाउंट माझं एक अकाउंट सर को आधीच होस्ट को नाहीये. होस्ट आहे. बघ 2 अकाउंट आहेत. दुसरं दिसतंय का? थांबा सर एकच मिनिट. दुसरं नाही दिसत? नाही सर, एकच दिसते. तो अकाउंट आधीच को होस्ट आहे आणि ठीक आहे, दुसरा ठीक नाही आहे. दिसते. ठीक आहे, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. वायफाय वरती मी चालू केलेलं आहे. आता स्क्रीन व्हिजिबल आहे का पहा तुम्हाला? हो सर, स्क्रीन आहे. आवाज क्लिअर येतोय? थोडा आवाज ब्रेक क्लिअर होतोय. येतोय? ठीक आहे, ठीक आहे. मोबाईल डेटा वरती आहे आता. वायफायचा मे बी इश्यू असू शकतो. काय सांग पहा याच्यामध्ये, ज्यावेळी कोव्हॅलेंट बनतो त्यावेळी हाफ फील्ड ऑर्बिटल फर्स्ट ॲटम ओव्हरलॅप्स विथ द हाफ फील्ड ऑर्बिटल ऑफ सेकंड ॲटम. बट त्याच्यामध्ये महत्वाची कंडिशन आहे, त्याच्यामध्ये असणारा एक जो इलेक्ट्रॉन आहे याच्या स्पिन अपोजिट पाहिजे. त्याचे स्पिन कसे पाहिजेत? एकमेकांच्या अपोजिट फिरतोय, दुसऱ्याचा स्पिन हा अँटी क्लॉकवाईज पाहिजे. पहिला जर अँटी क्लॉकवाईज फिरेल, दुसऱ्याचा स्पिन हा क्लॉकवाईज पाहिजे. एक अप स्पिन असेल, एक लो स्पिन पाहिजे, डाऊन स्पिन पाहिजे. बरोबर की? तरच ते काय आहे? ओव्हरलॅप आहे. एस ऑर्बिटलचा ओव्हरलॅप इथं मी दाखवलेला आहे. एस ऑर्बिटल स्फेरिकल असतो, पी ऑर्बिटल डंबेल शेप असतं, पी ऑर्बिटल डायरेक्शनल असतात, पीएक्स हे अलॉंग एक्स ऍक्सिस असतं, पीवाय हे अलॉंग वाय ऍक्सिस असतं आणि पीझेड हे अलॉंग झेड ऍक्सिस असतं. ओके, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डला या ओव्हरलॅपिंग डायरेक्शनल प्रॉपर्टीज येतात. त्या मॉलिक्युलला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते अलॉंग द एक्स वाय अँड. ओके, डी ऑर्बिटलचंही तसंच आहे. डी ऑर्बिटलने जर ओव्हर दाखवला तरी अलॉंग द ऍक्सिस किंवा इन बिटवीन द ऍक्सिस पर्टिक्युलर ऑर्बिटल वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स2 मायनस वाय2 आणि डी झेड2 या 5 ऑर्बिटलची डी ऑर्बिटल पाहिलेत तर त्याला डायरेक्शनल प्रॉपर्टीज येतात त्याच्यामुळे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होतो? जेव्हा पहिल्या ॲटमचं व्हॅलेन्स शेल मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणार एक हाफ फील्ड ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमचं आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये असणारा म्हणजे व्हॅलेन्स ऑर्बिटल की फील्ड आहे, इलेक्ट्रॉन कॅरी करतोय, हे जर ओव्हर झाले तर हे इलेक्ट्रॉन पेअर होतात. ऑर्बिटलचा ओव्हर होतो, एकमेकांवरती येतात ऑर्बिटल, मिक्स एकमेकांमध्ये आणि याला आपण म्हणत असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. इट इज क्लिअर? इट क्लिअर? रिप्लाय मी. यस सर. रिप्लाय. आता पहा, हे पॉस्ट्युलेट आपण इलेक्ट्रॉनचं अपोजिट स्पिनचं. तर लिहा ते, द इलेक्ट्रॉन्स इन दॅट ऑर्बिटल, the electrons in that orbital must have opposite spin, must have opposite spin. त्याला opposite spin असला पाहिजे. थर्ड प्लेट काय आहे पहा, जर अपोजिट बॉन्ड तयार झाला, बॉन्ड फॉर्म झाला, सो अपोजिट स्पिन बॉन्ड मध्ये काय होतात? कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये न्यूट्रलाइज होतात. हेच सांगितलेलं आहे. अपोजिट स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन, अपोजिट स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन्सचा अपोजिट स्पिन काय होतोय? न्यूट्रलाइज होतोय ड्युरिंग द, इट इज neutralized during formation of bond. सर जे ऑर्बिटलचे शेप असतात ना, येस कौशल. सर ते ऑर्बिटलचे जे शेप असतात ना, ते आयोनिक बॉन्डच्या वेळेला कसे होतात? म्हणजे ओव्हरलॅप तर नाही होणार, मग ते काय होतात? आयोनिक बॉन्डच्या वेळी ओव्हरलॅपिंग नसतंच. बॉन्ड म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिट नाही. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? शेअर ऑफ एका चार्ज मधला आणि दुसऱ्या चार्ज मध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू अपोजिटली चार्ज आयन्स और टू अपोजिट चार्जेस. दोन अपोजिट चार्ज मध्ये असणारे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जसं मॅग्नेट मध्ये आहे, मॅग्नेट मध्ये एन पोल आणि एल काय होतो? एकमेकांकडे अट्रॅक्ट होतो. जर दोन असतील तर रिपेल होतात. बरोबर की नाही? तसं सेम आहे, इलेक्ट्रिकल चार्जेस जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, अपोजिट चार्जेस असतील तर अट्रॅक्शन असतं, सिमिलर चार्जेस असतील तर
रिपल्शन असणार. इट इज क्लिअर कौशल? येस सर. Overlapping of orbital does not take place in the ionic bond. It is only that called as ionic bond, electrovalent bond असेही म्हणतात त्याला. So opposites of electrons neutralized during the formation of bond. During the formation of आणखी काय काय होतं? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी increases, electron density increases, and so the repulsion decreases. So nuclear repulsion decreases, or you can show with the downward arrow. Nuclear repulsion decreases. किती झाले? 3. मग काय सांगितलंय पहा, अपोजिट स्पिन जे आहेत ते न्यूट्रलाइज झाले. अपोजिट स्पिन न्यूट्रलाइज झाले म्हणजे स्टेबल झाले, स्टॅबिलिटी आली, त्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. म्हणजे जर मी 2 न्यूक्लियस दाखवले, पहिला ऍटम आहे, पहिल्या ऍटमचं समजा न्यूक्लियस आहे, पहिल्या ऍटमचं न्यूक्लियस, सेकंड ऍटमचं न्यूक्लियस आहे, बरोबर की नाही? आणि याच्या इन बिटवीन जर ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले, याच्या इन बिटवीन जर ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले, तर इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय झाली? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी मिडल पोझिशनला किंवा ओव्हरलॅप मध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढलेली आहे. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झालेली आहे? वाढलेली आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढले म्हणजे या दोन्हीच्या डायरेक्ट अट्रॅक्टिव्ह फोर्स मध्ये किंवा याच्या रूट मध्ये काय आलेलं आहे? इथं अडथळा तयार झाला. इथे एक मध्ये स्क्रीन तयार होते इलेक्ट्रॉनची, किंवा हे या दोन्हीच्या अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स मध्ये हे काय आहेत? एक अडथळा आहेत. ओके, हर्डल्स आहेत हे मध्ये. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे न्यूक्लिअर रिपल्शन जे आहे, हे जे रिपल्सिव्ह फोर्स आहे हे मिनिमम होतं. फॉर एक्झाम्पल, मॅग्नेट जर तुम्ही डायरेक्ट घेतले, 2 मॅग्नेट जर तुम्ही डायरेक्ट पटकन ते काय होतील? एकमेकांना नाही. मॅग्नेट घेता, एन पोल आहे, एस पोल आहे, ते काय होतील? पण याच्यामध्ये जर तुम्हाला कपडा पकडला याच्यामध्ये, आणि आता जर तुम्ही त्याला फोर्स करताय, तर त्याचं फोर्स काय झाला असेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या मधल्या कपड्यामुळं, मधल्या स्क्रीनमुळं किंवा पडद्यामुळं काय झालेलं आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालेलं आहे. तसं इथं रिपल्सिव्ह फोर्स आहे. 2 न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहेत, दोन्ही एकमेकांना काय करतायत? दोन्ही एकमेकांना रिपेल करतायत. पण इथं बॉन्ड तयार झाल्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, इलेक्ट्रॉनचा नंबर वाढलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनचा नंबर वाढल्यामुळे काय होतंय? या दोन्हींच्या रिपल्स किंवा डायरेक्ट इंटरॅक्शन बनलेले आहेत, हे इलेक्ट्रॉन अडकलेले आहे. दॅट्स वाय रिपल्सिव्ह डिक्रीजेस, और फोर्स ऑफ रिपल्शन, और यू कॅन से सिम्पली न्यूक्लियर रिपल्शन डिक्रीजेस. दिस पॉइंट इज क्लिअर? This point is clear or not? येस सर. ओके. and मग आता तुम्ही सांगू शकता, फोर्स, रिपल्सिव्ह फोर्स कमी झालेला आहे म्हणजे याला स्टॅबिलिटी आली का नाही? स्टॅबिलिटी कमी झाली का वाढली? स्टॅबिलिटी काय झाली? वाढली. जर रिपल्सिव्ह फोर्स कमी झाले तर याची स्टॅबिलिटी वाढलेली आहे. स्टॅबिलिटी वाढलेली आहे म्हणजेच एनर्जी काय झाली? कमी झाली. एनर्जी कमी झाली तर एनर्जी कमी कशी होईल याची? म्हणजे हे जर मोस्ट स्टेबल असेल, एनर्जी टाकावी लागेल कमी होण्यासाठी. सो एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग ओव्हरलॅपिंग ऑफ orbitals, and energy, write down, and energy is released during overlapping of orbitals. Orbitals ओव्हरलॅप होत असताना काय झालेलं आहे? एनर्जी, तिथं एनर्जी रिलीज झालेली आहे. म्हणजे फ्री स्टेटला ऍटम जास्त एनर्जेटिक होते. ज्यावेळी ओव्हरलॅप झाला आणि याच्यामध्ये बॉन्ड तयार झाला, त्यावेळी काही अमाऊंट ऑफ एनर्जी यांनी रिलीज केली असेल. मात्र याची एनर्जी जास्त आहे, याची एनर्जी काय आहे? कमी आहे. एनर्जी कमी आहे म्हणजे याला काय आहे?
स्टॅबिलिटी जास्त आहे आणि स्टेबल होण्यासाठीच ऍटम एकत्र येतात. जसं ऑक्टेट कम्प्लीट करत होते आयोनिक बॉन्ड मध्ये, हा इलेक्ट्रॉन का देतो ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, हा का घेतो ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, दोघेही ऑक्टेट का कम्प्लीट करतात स्टेबल होण्यासाठी. मग याने एक इलेक्ट्रॉन शेअर का केला आणि याने एक इलेक्ट्रॉन शेअर का केला, तर यांचे ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी. आणि ऑक्टेट कम्प्लीट होते म्हणजे त्यांना काय आलेले आहे, स्टॅबिलिटी आलेली आहे. म्हणजे हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला आलेले आहेत. लोअर एनर्जी म्हणजे स्टॅबिलिटी जास्त, मग लोअर एनर्जीला असेच नाही येणार, काही अमाऊंट ऑफ एनर्जी गॅप आहे तेवढी एनर्जी त्यांना काय करावी लागेल, इलिमिनेट करावी लागेल, बाहेर टाकावी लागेल. सो एनर्जी रिलीज ड्युरिंग द ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. इट इज क्लिअर? देन नेक्स्ट पॉस्ट्युलेट. किती झाले? 3 पॉस्ट्युलेट्स झाले. ठीक. फोर्थ पॉस्ट्युलेट, राईट डाऊन. फोर्थ पॉस्ट्युलेट. Greater the extent of overlap, stronger is bond form. Greater the extent of overlap, orbitalचा overlap, is bond form. हे काय सांगायची आवश्यकता नाही याच्यामध्ये वेगळं, इझी अंडरस्टँडिंग आहे याचं. काय सांगता येईल पहा याच्यामध्ये. ग्रेटर द ओव्हरलॅप, पहा एक ओव्हरलॅप दाखवतोय मी तुम्हाला. एक एस ऑर्बिट आहे, दुसरा ओव्हरलॅप दाखवतोय मी तुम्हाला. एक एस ऑर्बिटल आहे, एक पी ऑर्बिटल आहे. ओके. जर इथं ओव्हरलॅप मिनिमम झाला असेल, इथं ओव्हरलॅप मिनिमम झाला असेल, इथं ओव्हरलॅप मॅक्झिमम झाला असेल, बॉन्ड स्ट्रॉंगर कोणता असेल? हा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असेल की हा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असेल? जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त होतंय, ओव्हरलॅप केलेलं जर तुम्ही एरिया मेजर केला, इथं जास्त आहे, इथं ओव्हरलॅप झालेला एरिया कमी आहे. ओके. इथं लेस अमाऊंट ऑफ ओव्हरलॅपिंग होते, इथं मोर अमाऊंट ऑफ ओव्हरलॅपिंग होते. जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त होते तेवढा तो कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग असतं. तेवढं त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी काय असते, जास्त असते. बरोबर की नाही? आता पहा, स्ट्रॉंगर काय सांगितलं, ग्रेटर इज द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप. जेवढं जास्त ओव्हरलॅप होतंय तेवढं स्ट्रॉंगर काय असणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड हा तेवढा काय असणार आहे, स्ट्रॉंगर असणार आहे. इट इज क्लिअर? सिंपल पॉइंट आहे हा, अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. देन नेक्स्ट नंबर 5, नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म इज इक्वल टू. किती नंबर ऑफ बॉन्ड होऊ शकतात? जर पी ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल आहे, व्हॅलेन्शियल आहे, ही जर समजा व्हॅलेन्शियल आहे, तर एस ऑर्बिटल मध्ये समजा 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर याच्यामध्ये काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असू शकतात. जर एका ऑर्बिटलने एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला, दुसऱ्याही ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, तोही एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करेल दुसऱ्या एखाद्या ॲटम बरोबर, दुसऱ्या एखाद्या ॲटम बरोबर, नवीन ॲटम बरोबर. तिसरा जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये, तो एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करेल तिसऱ्या अनपेअर्ड किंवा तिसऱ्या नवीन ॲटम बरोबर. तिसऱ्या नवीन ॲटम बरोबर तो काय करणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करणार आहे. सो वी कॅन से येस सर. हा सर, मुलं आहेत सर्व. हो सर मी थोडं आउटसाइड आहे. आजचं सेशन आहे ना थोडं कॅन्सल होतं आजचं, कारण की मी जरी केलं तरी पोस्टपोंड होईल ते. 8च्या दरम्यान पोस्टपोंड होऊ शकतं ते. तर मी आउटसाइड असल्यामुळं ना तर आजचं सेशन होणार नाही बॉईज गर्ल्स. आजचं सेशन होणार नाही फिजिक्सचा. ओके सर. ओके सर. ठीक आहे सर. ओके सर. येस सर. ओके सर. एव्हरीवन गॉट द मेसेज? फिजिक्सचं सेशन होणार नाहीये. काय Yes, सांगितलं मी? नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म, राईट, नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म्ड बॉन्ड होतील इज इक्वल टू number of half filled orbitals. Number of half filled orbitals. Number of half filled orbitals is equal to number of unpaired electrons is equal to number of unpaired, दिसते का हे, number of unpaired
इलेक्ट्रॉन्स. हाफ फिल्ड ऑर्बिटल म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. किती बॉन्ड तयार होतील? जेवढे हाफ फिल्ड ऑर्बिटल असतील म्हणजे जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तेवढे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतात. हे तर क्लिअर आहे. जर एक हाफ फिल्ड ऑर्बिटल एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनवते तर दोन हाफ फिल्ड ऑर्बिटल असतील तर दोन कोव्हॅलेंट बॉन्ड बनतील. तीन हाफ फिल्ड ऑर्बिटल असतील तर तीन डायरेक्शनला तीन पण कोव्हॅलेंट बॉन्ड तो ऍटम बनवू शकतो. ओके, नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म इज equal to number of half filled orbitals, which means number of unpaired electrons. Okay, then next number 6 number चं postulate काय आहे पहा. The distance at which attractive and repulsive forces balance. It is about the distance between two nucleus. The distance at which attractive and repulsive forces balance. Attractive and repulsive forces balance each other. एकमेकांना ज्या डिस्टन्स वरती हे फोर्सेस बॅलन्स करतायत, अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स, इज द इक्विलिब्रियम डिस्टन्स. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार? इज द इक्विलिब्रियम डिस्टन्स. एक इक्विलिब्रियम मेंटेन हो. is the equilibrium distance. And at this distance हे दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स आहे. बॉन्ड ज्या दोन ऍटम मध्ये बॉन्ड तयार होतो त्या दोन ऍटमच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स, हे डिस्टन्स हे काय असणार आहे? एक इक्विलिब्रियम डिस्टन्स मेंटेन केलं जाईल की जिथे अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स हे अपोजिट फोर्सेस एकमेकांना बॅलन्स होतील. अँड ऍट दॅट डिस्टन्स, त्या डिस्टन्सला एनर्जी ऑफ बॉन्डेड ऍटम इज मिनिमम. एनर्जी ऑफ बॉन्डेड ऍटम इज मिनिमम. एनर्जी मिनिमम असणार आहे. आणि एनर्जी मिनिमम असणार आहे म्हणजेच काय असणार आहे? स्टॅबिलिटी मॅक्झिमम असणार आहे. स्टॅबिलिटी बिकम्स मॅक्झिमम. राईट, इन दिस वे. झालं का? काय सांग पहा, काय सांगितलं? जर दोन ऍटम फ्री स्टेटला आहेत, याच्यामध्ये कोणतंही बॉन्डिंग आहे, ठीक आहे, तर त्यांची एनर्जी काय असते? एनर्जी हायर असते. फ्री स्टेट मधल्या, जसं मॅक्स प्लँक सिम्पलने सांगितलं, एक इलेक्ट्रॉन ऑर्बिटर मध्ये इन्फिनिटी डिस्टन्सला आहे, खूप दूर आहे, तर त्याला फ्री स्टेट होतो. फ्री स्टेट मधला इलेक्ट्रॉन मॅक्झिमम एनर्जी काय करतो? कॅरी करतो. त्याला मॅक्झिमम म्हणजे ही मॅक्झिमम एनर्जी आर्बिटरीली 0 अशी कन्सिडर केली जाते. त्यामुळे बॉन्डिंग किंवा ऑर्बिटर मधले इलेक्ट्रॉन कमी म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येतात. तसे एखादा ऍटम जर मॅक्झिमम डिस्टन्सला आहे, एकमेकांपासून दूर आहे, म्हणजे कोणताही फोर्स याच्यावर एक्झर्ट होत नाही, याचं कोणतंही फोर्स याच्यावरती एक्झर्ट होत नाहीये, म्हणजे हे फ्री स्टेटला आहेत, तर ह्याची एनर्जी मॅक्झिमम आहे. एनर्जी मॅक्झिमम आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणत असतो? हे फ्री स्टेट आहे, फ्री एनर्जी लेवल आहे, फ्री ऍटम्स आहेत. ज्यावेळी हे क्लोज टू इच अदर येतील, ज्यावेळी हे एकमेकांच्या जवळ येतील, ज्यावेळी हे दोन ऍटम एकमेकांच्या जवळ येतील ओव्हरलॅप करून बॉन्डिंग करण्यासाठी, त्यावेळी किती जवळ येऊ शकतात? तर आपण या दोन ऍटम मधलं डिस्टन्स हे याच्या न्यूक्लियस मधल्या डिस्टन्स पासून काउंट करतोय. ओके,
सो या ऍटमचं न्यूक्लियस आणि या ऍटमचं न्यूक्लियस याच्यामध्ये काय असेल, याच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल. याचे इलेक्ट्रॉन्स आणि याचे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये पण फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, इलेक्ट्रॉन मध्ये पण. सो दीज आर दी रिपल्सिव्ह फोर्सेस. इट इज क्लिअर? रिपल्सिव्ह फोर्सेस समजतात का? कोणते रिपल्सिव्ह फोर्सेस असतील दोन ऍटम मध्ये? रिप्लाय मी. सर परत एकदा सांगा ना. येस सर, नाही का? दोन ऍटम, ठीक आहे, दोन ऍटम इन्फिनिटी डिस्टन्सला आहेत, एकमेकांपासून खूप दूर आहेत. याचं कोणतंही फोर्स याच्यावर एक्झर्ट होत नाही, याचं कोणतंही याच्यावर एक्झर्ट होत नाही. म्हणजे हे कोणत्या स्टेटला आहेत? फ्री स्टेटला आहेत. हे कोणत्या स्टेटला आहेत? फ्री स्टेटला आहेत. आता समजा हे बॉन्ड करण्यासाठी, कोव्हॅलेंट बॉन्ड करण्यासाठी जवळ येत आहेत. हे जर जवळ आले तर याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस कोणते असतात? पहिल्याचं न्यूक्लियस दुसऱ्याच्या न्यूक्लियसला एकमेकांपासून रिपेल करेल, बिकॉज बोथ आर पॉझिटिव्हली चार्ज आणि सेम चार्ज मध्ये रिपल्शन असतं. पहिल्याचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉनला काय करतील? रिपेल करतात. हे पण निगेटिव्हली चार्ज आहेत, हे पण निगेटिव्हली चार्ज आहेत. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? दोन Yes, sir. रिपल्सिव्ह फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणते असतील? अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणते असतील? हे न्यूक्लियस याच्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल स्वतःकडे, हे न्यूक्लियस याच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. तर पहिल्या एचं न्यूक्लियस बीच्या ऍटमला अट्रॅक्ट करतंय, बीचं न्यूक्लियस एच्या ऍटमला अट्रॅक्ट करतंय. सो दीज टू आर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, रिपल्सिव्ह फोर्सेस आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एका अशा मिनिमम डिस्टन्सला, समजा हे ऍटम दोन्ही एकमेकांच्या जवळ आले तर रिपल्सिव्ह फोर्स काय असणार आहे? रिपल्सिव्ह फोर्स, मी जर एनर्जी दाखवली, रिपल्सिव्ह फोर्स मॅक्झिमम असणार आहे, बरोबर की नाही? त्यामुळे sir. इथं स्टॅबिलिटी कमी असणार आहे, एनर्जी जास्त असणार आहे. ओके, जर हे खूप दूर आहेत, जर दूर असतील तर याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नसणार आहे, का तर न्यूक्लियस आणि याचे इलेक्ट्रॉन जवळ येत नाहीयेत. म्हणजे परत याची एनर्जी काय झाली? खूपच मिनिमम झाली. ओके, परत याची एनर्जी काय झाली? मिनिमम. मग स्टॅबिलिटी कधी येणार आहे? स्टॅबिलिटीसाठी एक एनर्जीचा ग्राफ आहे. जर तुम्ही डिस्टन्स कन्सिडर करताय, दूरवरती आहेत, जसे जसे जवळ येतील तसं तसं त्यांच्यामध्ये काय होणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन एका पॉइंटला वाढणार आहे, मॅक्झिमम स्टॅबिलिटी असणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे? त्याच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एनर्जी, फोर्स ऑफ रिपल्शन वाढतंय म्हणजे एनर्जी वाढणार आहे. इथं फोर्स ऑफ रिपल्शन जास्त असेल, सगळ्यात कमी फोर्स ऑफ रिपल्शन इथं असेल, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त इथं असेल. हे बॅलन्स्ड डिस्टन्स आहे, याला इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणतो आपण, ह्याला इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणतो आपण. ओके, या स्टेटला. म्हणजे मग हे जास्त जवळही नसणार आहेत, हे जास्त जवळ आले तरी फोर्स ऑफ रिपल्शन वाढतंय, जास्त दूर आहेत फोर्स ऑफ ऍक्शन कमी होतंय. मग याच्या मधला एक मार्ग असतो की हे इक्विलिब्रियम डिस्टन्स. हे कोण डिस्टन्सला असतात? इक्विलिब्रियम डिस्टन्सला असतात. हे जे डिस्टन्स दाखवतोय, आणखी जर हे जवळ आले, डिस्टन्स कमी करताय तुम्ही, इकडे डिस्टन्स आहे, एक्स ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे, डिस्टन्स कमी केले तुम्ही, डिस्टन्स कमी करत गेले, जवळ जवळ येत गेले, रिपल्सिव्ह फोर्स वाढे, त्यामुळे स्टॅबिलिटी नाहीये त्याला. डिस्टन्स खूपच दूर केलं तुम्ही तरी तिथं स्टॅबिलिटी नाहीये त्याला. पण जर तुम्ही एका इक्विलिब्रियम डिस्टन्सला ठेवलं, मॉडरेट लेवलच्या ह्याला, हा ग्राफ जर असेल तर हे याचं इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे. तिथं काय असणार आहे? दोन्ही फोर्सेस एकमेकांना बॅलन्स होतात. द डिस्टन्स at which attractive and repulsive forces balance each other, that is called equilibrium distance. And at this distance energy atom is minimum. यांची मिनिमम असते, एनर्जी इज मिनिमम, स्टॅबिलिटी इज मॅक्सिमम. एनर्जी मिनिमम असल्यामुळे स्टॅबिलिटी काय? मॅक्सिमम होते. हे झालं तर ते कसं कळतं? नेक्स्ट पॉइंट. येस, ते इक्विलिब्रियम डिस्टन्स बॉन्ड मध्ये स्ट्रेंथ किती आहे? बॉन्डला ब्रेक कर. येस, हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी काही ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत. सेम अनालिसिस असेल, टेम अनालिसिस असेल, फार कॉस्टली इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यावरती फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतं आणि टोटल ओव्हरऑल त्या मॅटरचा स्टडी केल्यानंतर त्या ग्राफ वरून काही कॅल्क्युलेशन असतात. ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला ह्या पिकोमीटर मध्ये डिस्टन्स समजतात, बॉन्ड लेंथ समजते, पिकोमीटर मध्ये बॉन्ड लेंथ समजते. आणि लक्षात घ्या, हे ऍटम ऑलरेडी बॉन्ड तयार करतायत, आपण हे नंतर शिकतोय. म्हणजे असं नाही का की आपण एखादा रूल त्याला अप्लाय करतोय म्हणून ते बॉन्डिंग करतायत. ऑलरेडी जे नेचर मध्ये आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतोय आपण. मग याच्यासाठी खूप सारे टेक्निक्स आहेत की ज्याचे खूप सारे कॅल्क्युलेशन करून आपण बॉन्ड लेंथ सांगू शकतो की दोन ऍटम मध्ये किती डिस्टन्स आहे. त्याचे प्लेन्स असतात, काही 3 डायमेन्शनल आहे सगळा पार्ट, प्लेन्स वगैरे असतात, प्लेन्स मधलं डिस्टन्स मोजलं जातं.
किंवा मायक्रो स्केलला मी काही इमेजेस दाखवेन तुम्हाला शेअर करून की मायक्रो स्केलला काही पार्टिकल कसे दिसतात, खूप मायक्रो स्केलला. ओके, ओके सर. हा झाला 6th पॉइंट. नेक्स्ट पॉइंट 7th पॉइंट. 7th पॉस्ट्युलेट. ओके, सो फॅलेन्स सेल मध्ये असणारे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, फॅलेन्स सेल मध्ये जे काही पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, आता आपण पाहिले ते सगळे अनपेअर्ड होते. ओके, पण जर या फॅलेन्स सेल मध्ये काही पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये भाग घेतात का, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात का? समजा एस मध्ये काय आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत, पी मध्ये समजा असं जर स्ट्रक्चर आहे, जर फॅलेन्स सेल आहे, कोणी एस ऑर्बिटल असेल, एन आणि एन पी कोणतंही ऑर्बिटल असेल, हे कोणतंही असेल. ओके, जस्ट ऍज ए, ठीक आहे, हा एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनवेल, हा एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनवेल का, मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, हाफ फिल्ड ऑर्बिटल आहेत. पण जे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत फॅलेन्स सेल मधले, हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. सो राईट डाऊन फर्स्ट, कॅनॉट पार्टिसिपेट इन बॉन्डिंग. हे काय करत नाहीत, दे कॅनॉट पार्टिसिपेट इन बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग मध्ये हे भाग घेत नाहीत. सिंपल. पण जर इन केस जर हेच जर स्ट्रक्चर असं असेल, कसं असेल पहा, एन मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, आणि एन पण 2च इलेक्ट्रॉन आहेत, हे जर स्ट्रक्चर असं असेल, इफ फॅकंट ऑर्बिटल इज अवेलेबल, त्याला फॅलेन्स सेल मध्ये जर त्याला ऑर्बिटल अवेलेबल असेल तर याच्यातला आवाज break एक होतोय. इलेक्ट्रॉन इकडं प्रमोट होऊ शकतो. आवाज ब्रेक होतोय. हो सर सर, खूप व्हिडिओ व्हायला पण लागलाय. क्लिअर नाहीये. ठीक आहे, मोबाईल डेटावरती कनेक्टेड आहे, आज काहीतरी इश्यू आहे. सर ते पेअर्ड इलेक्ट्रॉन्स डायरेक्ट कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट करणार ना? पेअर्ड इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट करतील तर ते असेल तर, जर काय असेल ते? कोऑर्डिनेशन बॉन्डची पॉसिबिलिटी असेल तर, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होत असेल तर, अदरवाईज Okay. नाही. Yes, आपण sir. शिकतोय कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये हायब्रिडायझेशन होते. वायफायचं नेटवर्क आलेलं आहे, 2च मिनिट वेट करा, म्हणजे आपला पॉइंट क्लिअर होऊन जाईल. मी कनेक्ट करतो वायफायला. कौशल, येस सर. व्हिडिओ स्पॉटलाइट कर माझा, बघ बरं होत आहे सर, स्पॉटलाइटच आहे. आहे का? हो सर. नाही स्पॉटलाइट नाहीये. नाहीये सर. बघा सर. स्पॉटलाइट कर एकदा, किंवा माझं दुसरं अकाउंट दिसतंय आता, त्याला को होस्ट. येस सर, करतो. जसे आहे का रे, स्क्रीन क्लिअर आहे? येस सर. येस सर. सर केलं सर को होस्ट. ठीक आहे, थँक्यू. सर तरी आवाज break काय होतंय, सर आता आवाज ब्रेक होतोय सर. इश्यू असेल कनेक्टिव्हिटी. पहा
जर असं स्ट्रक्चर असेल, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर एक एम्प्टी ऑर्बिटल प्रेझेंट असेल, आउटर ऑर्बिटमध्ये जर एक एम्प्टी ऑर्बिटल प्रेझेंट असेल, तर इथला पेअर्ड इलेक्ट्रॉन इकडे प्रमोट होऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, आणि जर हा तर इथं एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे आता 2 अनपेअर्ड ऑर्बिटल, 2 हाफ फिल्ड ऑर्बिटल ऐवजी 4 हाफ फिल्ड ऑर्बिटल झाले. 4 हाफ फिल्ड ऑर्बिटल इथं तयार झालेले आहेत. ही कन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशनची, जी आपण नंतर पाहणार आहोत. हायब्रिडायझेशन होतं आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथं तयार झाले आहेत. पण कधी जाऊ शकतो? या इलेक्ट्रॉनला इथून जाण्यासाठी हे 2 ऑर्बिटल एका एनर्जी लेवलला पाहिजे. याच्यामधला जो एनर्जी गॅप आहे, हा एनर्जी गॅप मिनिमम पाहिजे, कमीत कमी एनर्जी गॅप पाहिजे, तरच हा इथून जाऊ, बरोबर नाही? तरच हा इथून इथं जाऊ शकतो. सांगू शकतो की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. पण जर फॅकंट ऑर्बिटल त्याला भेटलं, जर त्याला एम्प्टी ऑर्बिटल भेटलं नियरली एनर्जी लेवल, नियर एनर्जी असणार, तर तो तेवढी एनर्जी ऍटमॉस्फिअर मधून ऍब्सॉर्ब करून काय होऊ शकतो, इथं प्रोमोट होऊ शकतो आणि मग बॉन्डिंग मध्ये भाग घेऊ शकतो. मग हेच आपल्याला सांगायचं या पॉइंट मध्ये. बट इफ ऑर्बिटल इज प्रेझेंट, Sir. यस सर या केस मध्ये किती बॉन्ड्स फॉर्म होणार? या केसमध्ये 4 जर ही केस असेल, जर ही केस असेल 2, पण जर हा प्रमोट झाला, नियरली एनर्जी आहे याची, हा जर प्रमोट झाला तर इथं 4 इथं तयार होतील, होणार आहे, ओव्हरलॅपिंग होणार आहे. बट फॅकंट ऑर्बिटल इज प्रेझेंट, तुमच्या या पॉस्ट्युलेट वरूनच लक्षात येईल की ही किती ऍडव्हान्स आहे, त्यावेळीची किती ऍडव्हान्स आहे तुम्हाला हे या पॉस्ट्युलेट्स वरून लक्षात येईल. बट इफ फॅकंट ऑर्बिट इज प्रेझेंट, इफ फॅकंट ऑर्बिटल इज प्रेझेंट, त्यावेळी काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स अनपेअर्स, इलेक्ट्रॉन काय होतील, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स अनपेअर्स, paired electron gets unpairs. इलेक्ट्रॉन अनपेअर होतील म्हणजेच सिंगल होतील and form bonds and can form bonds, केमिकल बॉन्ड तयार करू शकतील. पण कधी of vacant orbital and filled orbital is equal, energy of vacant orbital and filled orbital म्हणजेच paired orbital, filled orbital is nearly equal. यांची एनर्जी नियरली तरी इक्वल पाहिजे, तरच तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करू शकतो. जर याच्या आणि याच्या एनर्जी मध्ये खूप मोठा गॅप असेल तर तो प्रमोट होणार नाही, तो तिकडे जाणार नाही. कंडिशन आहे. ओके सर व्हिडिओ इज पॉज. आवाज येतोय का? येस सर. येस सर. आवाज येतोय? ठीक आहे. पॉज झाला होता. ज्यावेळी वायफायला लाईट नसते, ज्यावेळी लाईट येते त्यावेळी वायफायची रेंज जाते. आज असाच इश्यू चालू आहे दिवसभर. ठीक आहे, पाहूयात आपण याच्यानंतर. ठीक आहे, हे लिहिलंय तुम्ही? लिहिलंय का? येस सर. हे लिहिलंय? ओके, एक पॉस्ट्युलेट लिहून घेऊयात आणि लेक्चर स्टॉप करूया. Postulate of bond theory. During bond formation, write down. During bond formation, s orbital, जे s orbital आहे, ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन काय होते पहा. s ऑर्बिटल शेप हा स्पेरिकल आहे, स्पेरिकल s ऑर्बिटल असतं.
can overlap in any direction. S orbital can overlap in any direction. काय डायरेक्शन आहे का? नाही, नॉन डायरेक्शनल आहे स्पियर. तो कोणत्याही डायरेक्शनने काय करू शकतो? ओव्हरलॅप होऊ शकतो. सगळ्या बाजू सारख्याच असतात स्पियरच्या. सो कॅन ओव्हर इन डायरेक्शन बट p ऑर्बिटल. आता p ऑर्बिटल हे अलॉंग x y आणि z ऍक्सिस त्याचे लोब्स असतात. बट p ऑर्बिटल ओव्हरलॅप्स अलॉंग Sir, screen is blurred. होऊन जाईल क्लिअर. ओव्हरलॅप्स अलॉंग. क्लिअर झाली की स्क्रीनशॉट घ्या त्याचा, तुम्हाला लक्षात येईल. ओव्हरलॅप अलॉंग एक्स वाय झेड ऍक्सेस. ओव्हरलॅप्स अलॉंग एक्स वाय झेड ऍक्सेस किंवा एक्स वाय झेड डायरेक्शन म्हणू शकता तुम्ही याला. ऍक्सेसच्या डायरेक्शन वरती काय होणार आहे? ओव्हरलॅप होणार आहे. देअरफॉर कोव्हॅलेंट बॉन्ड इज डायरेक्शनल इन नेचर. Therefore, covalent bond is directional in nature. आवाज येत असेल तर मी जे सांगतोय तेवढं लिहून घ्या. एकच सेंटेन्स आहे. जरी दिसत नसेल तर काय सांगितलं मी? ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन s orbital which is spherical can overlap in any direction but p orbital overlaps along x, y and z direction. Therefore, कोव्हॅलेंट बॉन्ड इज डायरेक्शनल इन नेचर. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड काय असणार आहे? त्याला एक पर्टिक्युलर अशी डायरेक्शन नसणार आहे. अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस, अलॉंग झेड ऍक्सिस अशी डायरेक्शन आपण त्याला सांगू शकतो. इट इज क्लिअर? हे आपण नेक्स्ट लेक्चरला परत एक्सप्लेन करूयात. झाले का लिहून तुमचं? येस सर. Yes, sir. कॅन वी स्टॉप दिस सेशन? फिजिक्सचं होणार नाहीये तुमचं सेशन. Yes, बाय sir. बाय. जे स्पॉटेड Yes, sir. झाले ते वाचा, जे लिहून घेतले ते वाचा परत एकदा. ठीक आहे? Sir, म्हणजे please तुमच्या excuse. लक्षात येईल. ओके. स्क्रीनशॉट वगैरे घ्या याचा. सॉरी फॉर Hi, माय sir. बोर्ड रायटिंग माझं चांगलं नाहीये. तर मी कधीच आजपर्यंत लिहिण्यामध्ये टाइम स्पेंड केला नाही. आपल्याला आपण जे काही बोलतोय त्याच्यासाठी जर टाइम कमी पडत असेल तर लिहिण्यामध्ये कधीच टाइम स्पेंड नाही केलेला. त्यामुळे हे असंच आहे पहिल्यापासून. ठीक आहे? Yes, ठीक आहे sir. का? झालंय? ठीक आहे. सो विल स्टॉप दिस सेशन. परत एकदा रीड करा. नेक्स्ट लेक्चरला परत एकदा एक्सप्लेन करू आपण. ओके. Thank you, बाय बाय sir. टू ऑल. Bye, sir. थँक्यू.